आत्म अवतरण हे झालेलं आहे. परमात्मा जो आहे अवतरित होतो आहे ना, ब्रह्मातनामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करून परमात्मेने जे ज्ञान दिलेलं आहे ते इथं आपण या सेवा केंद्रांद्वारे ऐकत असतो आणि त्या राजयोगाचं शिक्षण आपण इथं घेत असतो. आणि त्या राजयोगाद्वारे इथलं जे लक्ष्य आहे की मनुष्य से देवता बने, है ना, कि नर ऐसी करनी करे जो नर का नारायण बने, नारी ऐसी करनी करे जो नारी की श्री लक्ष्मी बने. तो वो करणी म्हणा कर्म, तर असे श्रेष्ठ कर्म इथं कशा पद्धतीने करायचे असतं हे स्वतः निराकार शिव परमात्मा 1937 सालापासून ब्रह्मातनामध्ये अवतरित होऊन आपल्याला हे गीता ज्ञान देतो. आणि या गीता ज्ञानद्वारे याला आपण म्हणतो ना श्रीमत भगवत गीता, भगवान की गाई हुई गीता. तो इस श्रीमत द्वारा, भगवान के श्रीमत द्वारा काय होतंय, नव्या दुनियेची स्थापना होते. आणि नव्या दुनियेमध्ये देवी देवता असणारे, जसं प्रत्येक घराण्याचं राज्य होतं तसं मूळतः आपल्या धर्माचं नाव हे आदि सनातन देवी देवता धर्म आहे. परंतु तो धर्म जसं जसं लोप पावत गेला, सतयुग त्रेतामध्ये हा धर्म होता, परंतु त्रेता युगानंतर जसं द्वापार युग सुरू झालं तसं देवता पण काय झाले, वाम मार्गामध्ये गेले. त्याचे चित्र पण आहे मंदिरांमध्ये. आणि तिथून पुढं देवता धर्म लयास गेला आणि मग त्याच धर्माला लोक आदि सनातन धर्म आणि मग इतर काही लोक सिंधू नदी काठी राहता म्हणून हिंदू धर्म म्हणायला लागले. पण वास्तविक आपला धर्म कोणता आहे, आदि सनातन देवी देवता धर्म आहे. आपल्या धर्माचा धर्मस्थापक कोण आहे, स्वतः निराकार शिव परमात्मा आहे. आणि या धर्माची स्थापना संगम युगावर म्हणजे कलियुगांत आणि सतयुग आदी याचा जो संगमाचा समय आहे त्या समयाला स्वतः निराकार परमात्म्याने या धर्माची स्थापना केलेली आहे. आणि आता 37 सालापासून हे विद्यालय कार्यरत आहे. आणि 53 सालापासून माउंट आबू राजस्थान इथून याचं कार्य चालू आहे की जिथं स्वतः सर्व धर्माचे आत्मे सर्व जगातून देश विदेशातून 150 देशातून लोक, अनेक धर्माचे लोक इथे येतात आणि राजयोगाचा अभ्यास करतात. आणि माउंट आबू राजस्थान इथून जे मुख्य केंद्र आहे तिथून हजारो केंद्राद्वारे देश विदेशामध्ये या सेवा केंद्रांचं कार्य चालतं. निमित्त बहिणींद्वारे की जे राजयोगाचा 10 वर्ष 20 वर्ष 40 वर्ष अभ्यास करीत आहेत, प्रजापिता ब्रह्मा बरोबर ज्यांनी राजयोगाचा अभ्यास केला त्या बहिणींद्वारे हे कार्य चालतं. आणि ते कार्य विविध वेगवेगळ्या जवळजवळ 18 एक विंग आहे, जसं जस्टिस विंग आहे, मेडिकल विंग आहे, एज्युकेशन विंग आहे. तर वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्राला राजयोगाद्वारे कसं समृद्ध करता येईल त्याचं शिक्षण इथं या सेवा केंद्रांद्वारे दिलं जातं. त्याचा एक 8 दिवसाचा कोर्स आहे, तो पण आपण करू शकतो. आणि त्याद्वारे आपल्याला समजू शकतं की कोणत्या प्रकारचं शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण इथं दिलं जातं. आणि विशेष मेडिटेशन पण आहे. तर मेडिटेशनमध्ये आपण आत्मा समजून परमात्म्याची आठवण करतो, परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहून त्यांच्या गुणांवर एकाग्र होतो, त्यांच्या कर्तव्यांवर एकाग्र होतो. आणि मग त्यांचे जे गुण आणि कर्तव्य आहे ते आपल्या आत्म्यामध्ये त्याचा अनुभव यायला लागतो. प्रत्यक्ष जसं परमात्मा शांती सागर आहे, प्रेमात सागर आहे, आनंद सागर आहे, तर त्या परमात्मा शांतीचा, परमात्मा प्रेमाचा, आनंदाचा आपण प्रत्यक्ष अनुभव करतो. आणि त्या अनुभवाच्या आधारेच इथे जे आत्मे आहेत ते आपले अवगुणांचा त्याग करून दैवी गुणांची धारणा त्यांच्यामध्ये व्हायला लागते. आणि त्याला आवश्यक असणारी जी शक्ती आहे, जे आत्मिक बल आहे, मनोबल आहे, आध्यात्मिक बल आहे, ते परमात्म्याच्या आठवणीनं, परमात्म्याची आत्मा समजून केलेली जी आठवण आहे त्याद्वारे इथं प्राप्त होतं. आणि आत्मिक बल मिळतं, परमात्मा बल मिळतं. म्हणूनच आत्मा काय करू शकते, पवित्रता, शांती, आनंद, प्रेम कलियुगी सृष्टीमध्ये राहूनही जसं कमळ चिखलात राहतं परंतु स्वतःला त्यापासून वेगळं ठेवतं, तसं या कलियुगी सृष्टीच्या विकारी दुनियेमध्ये राहू नये. आपण प्रत्यक्षपणे कमल पुष्प समान पवित्र बनून
प्रॅक्टिकलमध्ये की योगी जीवन घरगृहस्थीमध्ये राहून आपण जगू शकतो आणि आपल्या घरालाच आपण काय करू शकतो, एक स्वर्गाश्रम त्या पद्धतीने बनवू शकतो. घरालाच आपण एक मंदिर बनवू शकतो आणि की जिथं राहणारी जी आत्मे आहेत ते देव कुळातील देवता आत्मे आहे, याचा प्रत्यक्ष आपण इथं अनुभव करू शकतो. तर त्या राजयोगाचं आपण इथं प्रत्यक्षपणे शिक्षण घेत असतो. आता मुख्य गोष्ट आहे आत्म्याचा अनुभव. पहिला पाठ जो आहे आत्म्याचा अनुभव आहे. तर इथं आपण एक स्वमान किंवा अफर्मेशन असतात. तर आत्मा तर आपण आहोत. इतर अनेक जण आपल्याला सांगत असतात की तुम्ही आत्मा, परंतु तू कोणत्या प्रकारची आत्मा आहे? तू एक शांत स्वरूप आत्मा आहे, तू एक पवित्र स्वरूप आत्मा आहे, तू एक आनंद स्वरूप आत्मा आहे. तर त्या आत्म्याच्या दैवी गुणांचा इथं आपल्याला प्रत्यक्ष अनुभव होतो. प्रत्यक्ष त्या आत्मिक शांतीचा अनुभव होतो, आत्मिक प्रेमाचा अनुभव होतो आणि त्या परमात्मा प्रेमाचा अनुभव, परमात्म्याची सर्व संबंधांनी केलेली आठवण इथं आपण प्रत्यक्षपणे अनुभव करतो. प्रॅक्टिकल जीवनामध्ये, व्यवहारामध्ये आपल्याला अनुभव येतो की भगवान हमारा साथी आहे ना. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. आरती आपण करतो, पण प्रॅक्टिकलमध्ये परमात्मा माझे माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, या गोष्टीचा आपण प्रॅक्टिकलमध्ये इथं अनुभव करतो. आणि जी एक इथली विशेषता आहे की ब्रह्मातनामध्ये येऊन निराकार शिव परमात्म्याने जे महावाक्य उच्चारले, तेच महावाक्य इथं या सेवा केंद्रावर आपण ऐकत असतो आणि त्याद्वारे आपल्याला एक अनुभव येतो की आपण जिथं जिथं जातोय परमात्मा आपल्याबरोबर प्रेझेंट आहे आणि आपल्याबरोबर काय काय घडलं, आपण कसं वागलो, काय समस्या आल्या, ते त्या जी काही आपलं सकाळची जी लेक्चर असतं, वाणी असते, मुरली ज्याला आम्ही म्हणतो, त्या सकाळच्या लेक्चरमध्ये तिथं ते आलेलं असतं. मग त्याविषयी श्रीमत पण आलेलं असतं की अशी जर परिस्थिती आयुष्यामध्ये आली तर तिचा सामना कसा करायचा. तर ती ताकदही राजयोगाद्वारे इथं दिली जाते, ती प्राप्त करतो आपण. आणि प्रॅक्टिकलमध्ये श्रीमतही दिलं जातं की अशा अशा परिस्थिती भवसागरामध्ये अनेक प्रकारचे चॅलेंजेस, समस्या, विघ्न आपल्याला येत असतात. जसं एक चक्रव्यूहाचाच आपण सामना करत असतो, पण त्या भवसागरातून तरायचं कसं, त्या चक्रव्यूहाला पार कसं करायचं, त्या समस्यांवर विजय कसा प्राप्त करायचा. अष्टशक्ती आहे, निर्णय शक्ती आहे, सामना करण्याची शक्ती आहे, पवित्रतेची शक्ती आहे, शांतीची शक्ती आहे, याचा वापर कसा करायचा, ते त्या मुरलीद्वारे, राजयोगाद्वारे परमात्मा इथं शिक्षण देत असतो. आणि त्याचा वापर करून आपल्याला येणाऱ्या परिस्थितीवर मात करून एक सिद्धिस्वरूप, सर्व सिद्धिस्वरूप असं आयुष्य आपण इथं जगत असतो. म्हणजे ज्याला म्हणतो ना हिरे तुल्य जीवन, ती एक जीवन जगण्याची अत्युच्च कला, सर्वोच्च कला इथं ब्रह्माकुमारी भाई बहिणींद्वारे इथं शिकवली जाते. आणि येणारे आत्मे पण मग त्या दिव्य ज्ञानाची धारणा करून आपलं जीवन एक आदर्श जीवन, चरित्र संपन्न जीवन, शक्ती संपन्न जीवन, स्वमानधारी जीवन बनवतात. त्याद्वारे स्वतःचंही जीवन शांत, संयमी आणि दैवी गुण संपन्न बनवून आपल्या परिवारालाही श्रेष्ठ बनवतात. कारण ते जे दैवी संस्कार आहे ते सतत एका दिवसामध्ये आपण देवत्व नाही प्राप्त करू शकत, परंतु अनेक ही एक निरंतर प्रक्रिया आहे. हा एक लाईफस्टाईल आपण म्हणूया, जीवनशैली. तर राजयोगी जीवनशैली जेव्हा आपण अपनावतो तर सात्विक भोजन आहे, सतत ज्ञानरत्नांचा सहवास आहे, ज्ञानरत्नांचा धारणा आहे, शृंगार आहे आणि ज्ञानयोग सेवा धारणा, हे जे 4 इथं विषय प्रमुख शिकवले जातात. तर ज्ञानाद्वारे आपण आपलं जीवन चरित्र संपन्न बनवतो, योगाद्वारे आपण दैवी गुण आणि शक्ती प्राप्त करतो, नंतर धारणेद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये दैवी गुणांची धारणा करतो, इतर चांगले श्रेष्ठ संस्कार धारण करतो आणि सेवेद्वारे आपण आपलं जीवन तर श्रेष्ठ करतोच आहे, परंतु इतरांनाही तो संदेश देतो की परमात्म्याचं अवतरण 1937 सालापासून झालेलं आहे. परमात्मा हजारो, जवळजवळ 50,000 पेक्षाही जास्त राजयोगी टीचर बहिणी आहेत
सेंटर्स आहेत की त्याद्वारे देशातच नाही, खेडोपाडी विदेशातही मोठमोठ्या सिटीमध्ये प्रत्येक ठिकाणी ब्रह्माकुमारी केंद्राद्वारे राजयोगाचं शिक्षण दिलं जात आहे. तर आपणही त्या राजयोगाचा अनुभव घेऊ शकता. एक 7 दिवसाचा कोर्स असतो. त्यामध्ये आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, हे स्वस्तिक चिन्ह काढतो आपण, ते सृष्टीचक्र काय आहे, किंवा कल्पवृक्ष काय आहे, अष्टशक्ती काय आहे, किंवा जसं स्वर्ग नरक या ज्या संकल्पना आहे, रामायण महाभारत वास्तविकरित्या काय आहे, गीता कधी सांगितली गेली, युद्ध खरंच झालं होतं का, आणि युद्ध झालं तर ते कोणत्या प्रकारचं युद्ध आहे जे परमात्म्याने केलं, हिंसक युद्ध परमात्मा घडवून आणू शकतो का, अशा अनेक गोष्टी आहे. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या कोर्सद्वारे मिळू शकतात. आणि आपणही नंतर एकदा ज्ञान घेतलं की जिथं कुठं असं आपल्या घरी असाल, आपल्या गावी असाल, तर आपल्या ठिकाणावरून आपण त्या ज्ञानाचा अनुभव घेऊ शकता. परंतु एक 8 दिवस किंवा निदान 3 दिवस तरी त्या राजयोग कोर्सचा आपण अनुभव हा केला पाहिजे. आणि एकदा राजयोगाद्वारे इथं कोणतं ज्ञान दिलं जातं हे स्पष्ट झालं की मग आपण प्रॅक्टिकलमध्ये आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टींचा अनुभव करू शकतो. ठीक आहे, तर आपण राजयोगाचा एक अनुभव करूया, एक कॉमेंट्री करून प्रत्यक्षपणे. ठीक आहे.